नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये. आज कोणतीही रेसिपी घेऊन आली नाही आहे, तर तुमच्यासाठी भरपूर अशा युजफुल टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आली आहे. चला, सगळ्यात आधी मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी ज्या काही आठवड्याभराच्या भाज्या आणते त्याचं कसं साठवण करते आणि आणताना कोणकोणती काळजी घ्यायची तेही आज मी तुम्हाला सांगणार आहे. आठवड्याभराची भाजी मी एकदाच आणते आणि ती आठवड्याभर छान फ्रीजमध्ये ठेवते. तो फ्रीजमध्ये ठेवताना कोणती काळजी घ्यायची, भाज्या 8 दिवस तरी अगदी व्यवस्थितपणे राहिल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत, त्यासाठी काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला, सगळ्यात आधी पिशवीमधून सगळ्या मी बाजार बाहेर काढला आहे. आता बाजार आणायला जाताना सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे नेहमी अशा प्रकारच्या कॅरी बॅग घेऊन जायचं. प्रत्येक वेळेस प्रत्येक भाजीवाला आपल्याला बॅग देईलच असं नाही, आणि वेगवेगळ्या कॅरी बॅग नेल्यामुळे प्रत्येक भाजी आपल्याला वेगवेगळी घेता येते आणि घरी आल्यावरती ती निवडत बसावी लागत नाही. कांदे, बटाटे या गोष्टी तर आवर्जून कॅरी बॅगमध्ये आणा, जेणेकरून कांद्याचं जे काही फोलपट पडेल आठवडाभर ते संपूर्ण एका पिशवीमध्ये पडून राहतं. त्याचबरोबर कढीपत्ता, आलं, वाटाणे, शिमला मिरची, साधी आपली हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो, बटाटे, चिक्कू, त्याचबरोबर पालक, मेथी आणि शेवगा, ह्या एवढ्या भाज्या मी आणलेल्या आहेत. ह्या सगळ्या भाज्या तुम्ही बघू शकता, मी अगदी वेगवेगळ्या प्रत्येक पिशवी वेगवेगळी आणलेली आहे. ज्या वेळेला भाजीवाले आपल्याला पिशवी देत नाही त्यावेळेला जर आपल्याकडे पिशवी असेल तर पटकन तुम्ही या पिशवीमध्ये घेऊ शकता आणि आवर्जून प्रत्येक भाजीसाठी वेगळी पिशवी तुम्ही तुमच्याकडची देऊ शकता. चला, अशा पद्धतीने बाजार आणताना नेहमी वेगवेगळ्या पिशव्यांमध्येच आणायचा, म्हणजे आल्यानंतर आपलं निम्मं काम हलकं होतं. तुम्ही बघू शकता अगदी झटपट असे मला जे आपले ड्राय गोष्टी त्या बाजूला काढता आल्या. आता आलं सगळ्यात आलं आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आलं एका ताटलीमध्ये 1 दिवस छान कडक उन्हाला वाळवून घ्यायचं. त्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आता आलं मला हे धुवून घ्यायचं आहे म्हणून आलं मी सगळ्यात आधी बाजूला ठेवते. आता कढीपत्ता अगदी 5 रुपयामध्ये भरपूर असा कढीपत्ता भेटतो. हा कढीपत्ता 15 दिवस तरी आरामात असा पुरतो. चला, सगळ्यात आधी कढीपत्ता धुवून घ्यायचा. जर तुम्हाला धुवून घ्यायचा नसेल तर त्यातली फक्त खराब पानं काढायची आणि अशा पद्धतीने एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवायची. फक्त प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवताना खाली एखादा टिश्यू पेपर किंवा साधा न्यूजपेपर तुम्ही टाकू शकता. मी साधा न्यूजपेपर टाकून त्यामध्ये अशा पद्धतीने कढीपत्ता ठेवून देते. हा कढीपत्ता आरामात 10 ते 15 दिवस टिकतो. आणि कढीपत्ता ठेवताना त्यातले खराब जी काही पानं झाली असतील, पिवळी किंवा काळी, ती आवर्जून काढून टाकायची आणि नंतर ठेवायची. त्यानंतर मी वाटाणा सोलून घेतला आहे आणि वाटाणा एका डब्यामध्ये ठेवून, एअरटाईट डब्यामध्ये ठेवून आपण हा फ्रीजमध्ये आरामात 10 दिवस, 8 ते 10 दिवस आरामात वापरू शकतो. त्याहूनही जास्त दिवस तो आरामात टिकतो. चला, त्यानंतर आपण ठेवतोय हिरवी मिरची. आता हिरवी मिरची ठेवत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिरचीची देठं काढून ठेवा. मिरचीची देठं काढून ठेवल्यामुळे मिरची देखील खूप दिवस चांगली राहते. अजिबातही काळी पडत नाही, खराब होत नाही, काहीही होत नाही. सगळ्या भाज्या अशा पद्धतीने व्यवस्थितपणे ठेवल्यामुळे भाज्या देखील आठवडाभर छान पुरतात, खराब होत नाहीत आणि पैशांचीही बचत होते. आणि आता मिरच्या देखील मी एका एअरटाईट डब्यामध्ये छानपैकी ठेवून देते. आता प्रत्येक गोष्ट ठेवताना ही आवर्जून टाईट झाकण्याच्या डब्यामध्ये ठेवा, म्हणजे त्याला हवा लागणार नाही आणि अजिबातही ते खराब होणार नाही. चला, त्यानंतर मी शिमला मिरची ठेवून देते. आता शिमला मिरची तुम्ही डब्यामध्ये न ठेवता अशा बॅगमध्ये बांधून ठेवली तरीही चालेल. ही शिमला मिरची आरामात 8 दिवस चांगली राहते. नंतर टोमॅटो घेताना मी निम्मे कच्चे आणि निम्मे लाल बुंद असे घेतले होते, जेणेकरून जे लाल टोमॅटो आहेत ते मी सुरुवातीला वापरणार आहे आणि थोडेसे जे कडक टोमॅटो आहेत ते मी नंतर शेवटी वापरणार आहे. असं केल्यामुळे टोमॅटो आठवडाभर आरामातपणे व्यवस्थित राहतो. टोमॅटो मी थोडा नेहमी जास्तीचा आणते, कारण घरामध्ये सॅलड म्हणून खायला टोमॅटो सगळ्यांना खूप आवडतो. चला, टोमॅटो देखील मी कॅरीबॅगमध्ये ठेवून दिला आहे, तोही आपण आरामात कॅरीबॅगमध्ये ठेवू शकतो. चला, त्यानंतर शेवग्याची शेंग अगदी व्यवस्थितपणे चिरून ठेवायची, फक्त त्याच्या शिरा काढायच्या नाहीत. शिरा जर काढल्या तर शेवग्याची शेंग आपली सुकायला सुरुवात होते, त्यामुळे शिरा न काढता फक्त अशा पद्धतीने उभे तुकडे करून घ्यायचे आणि ज्या वेळेला आपण भाजी करणार आहोत त्यावेळेला त्याच्या शिरा काढून घ्यायच्या. आता शेवग्याची शेंग देखील मी एका डब्यामध्ये भरून व्यवस्थितपणे ठेवून दिले. अगदी झटपट अशी ही कामं होतात आणि आपला आठवडाभराचा वेळ वाचतो आणि त्रासही वाचतो. आता घेऊयात आपली कोथिंबीर. मला साधारण 15 रुपयामध्येच फक्त एवढी मोठी जुडी भेटली होती. मला इतका आनंद झाला होता की खूप दिवसांनी 15 रुपयामध्ये मोठी जुडी भेटली, कारण मागील काही दिवसांमध्ये कोथिंबीर खूप महाग झाली होती, त्यामुळे अगदी छोटी पेंडी भेटत होती. चला, आता कोथिंबीर आणल्यानंतर एक तर तुम्ही ती व्यवस्थित ज्याप्रमाणे आपण मेथी निवडून घेतो त्याप्रमाणे निवडून घेऊ शकता, नाही तर मग वेळ नसेल तर अगदी पाठीमागची देठं काढून घ्यायची. अशा पद्धतीने झटकून संपूर्ण आपण कोथिंबीरीची माती काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता झटकल्याबरोबर कोथिंबीरीमधली सगळी माती खाली पडायला सुरुवात झाली आणि आपण देठ अगोदरच काढली होती, त्यामुळे देठांमध्ये सगळी माती देखील निघून गेली आहे.
आता कोथिंबीर आपल्याला व्यवस्थितपणे निवडून घ्यायची. जी काही पिवळी खराब झालेली पानं असतील ती सगळी काढून टाकायची. जर एखादं काही गवत असेल तर तेही काढून टाकायचं. अशा पद्धतीने कोथिंबीर सुरुवातीला व्यवस्थितपणे निवडून घ्यायची, कारण ही कोथिंबीर आपण बारीक अशी चिरून ठेवणार आहोत. त्यामुळे चिरताना कोणताही पालापाचोळा याच्यामध्ये जायला नको, त्यामुळे आवर्जून किंवा गवतही जायला नको. त्यामुळे आवर्जून कोथिंबीर चिरायच्या अगोदर स्वच्छ तुम्हाला जर कोथिंबीर धुवून घ्यायची असेल तर ती धुवून घ्यायची, चाळणीवरती छान पाणी निथळवायचं आणि एका छान कोरड्या कापडाने ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची आणि फॅन खाली 1 तासभर वाळू द्यायची आणि नंतरच चिरून तुम्ही साठवू शकता. पण तुम्ही कोथिंबीर सुरुवातीला न धुता ती डायरेक्ट चिरून डब्यामध्ये ठेवून देते. असं केल्यामुळे कोथिंबीर खूप दिवस टिकून राहते. अगदी 15 दिवस म्हटलं तरी स्टीलच्या डब्यामध्ये ही कोथिंबीर आरामातपणे टिकते. आणि ज्या वेळेला भाजीला वापरायची त्यावेळेला फक्त एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये ही कोथिंबीर टाकायची, ती स्वच्छ धुवून निघते आणि मग भाजीला आपण वापरू शकतो. चला, अशा पद्धतीने मी एका स्टीलच्या डब्यामध्ये आवर्जून कोथिंबीर ठेवून घेते. आता कोथिंबीर ठेवताना देखील खाली तुम्ही टिश्यू पेपर किंवा न्यूजपेपर टाकू शकता. त्यामुळे जी काही आर्द्रता पाणी आतमध्ये निर्माण होईल ते खालचा पेपर पूर्णपणे शोषून घेईल. चला, कोथिंबीर आपली इथे ठेवून झाली आहे. त्यानंतर घेऊयात आपली मेथीची भाजी. आता बऱ्याच वेळेला बाजारातून आणल्या भाजी निवडायला आपल्याला अजिबातही वेळ नसतो. मग अशा वेळेस तुम्ही भाजी फक्त तात्पुरती देठं काढून ठेवू शकता, कारण नंतर होणारा कचरा हा आपण आधीच काढून टाकल्यामुळे भाजी निवडायला त्रासही होत नाही आणि भाजी निवडून झाल्यावरती जास्त कचराही पडत नाही. अशा पद्धतीने देठं काढून घ्यायची, चिरून घ्यायची आणि भाजी देखील आपण एकदा स्वच्छ आतमध्ये बघून घ्यायची. जर काही गवत वगैरे असेल तर या स्टेजला काढून घ्यायचं. थोडीशी माती देखील मी झटकून घेते. जर जाड देठांमध्ये काही माती वगैरे अडकली असेल तर ती या स्टेजला पूर्णपणे निघून जाते. आता मेथी या स्टेजला ठेवत असताना कोणत्याही डब्यात न ठेवता एका पेपरमध्ये आपण त्याला गुंडाळून ठेवणार आहोत. आता आवर्जून मी न्यूजपेपरमध्ये गुंडाळून ठेवते, कारण न्यूजपेपरमध्ये गुंडाळून ठेवल्यामुळे भाजीला अजिबातही ओली होत नाही भाजी आणि टिकूनही राहते. चला, त्यानंतर घेतली मी इथे पालकचेही देठं काढून घेतलेत. त्यानंतर जी काही किडकी पालक असेल, ज्याला कीड लागलेली असेल, अशी पालक आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि सगळी पालक जी काही फक्त चांगली पानं आहेत ती पानं मी इथे घेतलीत. आता ही पालक देखील मी पेपरमध्ये गुंडाळून ठेवते, परंतु पालक आपल्याला आणल्याबरोबर लगेच ज्या त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी लगेच वापरायची आहे, कारण पालक आणि मेथी जास्त दिवस टिकून राहत नाही. त्यामुळे ह्या पालेभाज्या मात्र आवर्जून लगेच वापरून टाका. त्यानंतर मी हे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून हे ठेवून दिले. तुम्ही बघू शकताय सगळा कचरा एकाच वेळेस तयार झाला आहे, त्यामुळे पटकन स्वच्छताही होऊन जाते. आता हा न्यूजपेपर असंच मी एका कॅरीबॅगमध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून ओला कचरा बाजूला निघेल. तुम्ही बघू शकताय अगदी झटपट अशी आपली आठवडाभराची तयारी झाली आहे. खूप वेळ जाणारं देखील काम अगदी 10 ते 15 मिनटात होऊन जातं. त्यामुळे नेहमी भाजी घेऊन आल्यावरती सगळ्या भाज्या अशा पद्धतीने स्वच्छ निवडून ठेवा, जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि तुमचे पैसेही वाचतील. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच एक लाईक करा. चॅनलच आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवनवीन माहितीसोबत. धन्यवाद.